वन्यजीव अभयारण्य अन्यायग्रस्त कृती समितीचे साखळी उपोषण आजपासून विविध मागण्यांचा समावेश. उमरेड पवनी कराडला अभयारण्याच्या पवनी तालुक्यातील 12 गावांचे पुनर्वसन व मोबदला मिळाला नसल्याने प्रकल्पग्रस्तांच्या कृती समितीचे सोमवारपासून विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी व्याघ्र प्रकल्प कार्यालय पवनी समोर साखळी उपोषण सुरू केले आहे. बाधित 12 गावांची नावे परसोळी, चिंचगाव, खापरी, जोगीखेडा, हमेशा, पाहुणगाव, कवळसी, गायडोंगरी, चिंचखेडा, मुरमाडी, आवडगाव, धामणगाव अशी आहेत. उमरेड पवनी कराडला व्याघ्र प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी पवनी तालुक्यातील काही अंशी जंगल भागांचा समावेश करण्यात आला. यात अनेक गावे व शेतजमिनी बाधित झाल्यात. यामध्ये पीडित झालेल्या गावांचे पुनर्वसन झाले असले तरी सदर 12 गावांचा प्रश्न कायम आहे. प्रस्तुत गावांचे पुनर्वसन व शेतजमिनीचे अधिग्रहण करण्याची अधिसूचना जाहीर करून बराच कालावधी लोटला आहे. मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे सदर प्रश्न ऐरणीवर आहे. आधीच हिंस्र पशूंच्या भीतीमुळे या परिसरातील जनता भयभीत झाली आहे. दैनंदिन जीवनातील गरजा भागवण्यासाठी शेती व शेतमजुरीवर अवलंबून असणारी येथील जनता जीवन मरणाच्या भीतीने पुरती घायाळ झाली आहे. असे असताना शासन प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेण्यात आनंद मानते का, असा प्रश्न जनतेने उपस्थित केला आहे. समितीचे संयोजक अनिल मेंढे यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या आंदोलनात हरीश तलमले, अरविंद आसई, महेश गोनारे, बबलू वाघमारे इत्यादी शेकडो महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. उपोषण स्थळाला पवनीच्या नगराध्यक्ष डॉक्टर विजया राजेश नंदुरकर यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. सदर आंदोलनाला पवनी नागरिक संघर्ष समितीने पाठिंबा दर्शविला आहे. आंदोलनातील प्रमुख मागण्या: भूमी अधिग्रहणाचे दर तात्काळ जाहीर करण्यात यावे. अधिग्रहित गावांसाठी गावठाण पुनर्वसन करण्यात यावे. गावातील बेरोजगार लोकांना हंगामी वनमजूर म्हणून वन्यजीव कार्यालयामार्फत तात्काळ रोजगार उपलब्ध करून द्यावा. अधिग्रहित गावातील बेरोजगार युवकांना शैक्षणिक पात्रतेनुसार प्रत्येक कुटुंबातील एका कुटुंबाला शासकीय नोकरी देण्यात यावी. प्रत्येक कुटुंबाला 25 लाख रुपयाचे पॅकेज देण्यात यावे. जिल्ह्यातील उमरेड पवनी कराडला अभयारण्यातील अधिग्रहित गावांचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे. अभयारण्यातील प्रस्तावित अधिग्रहित मौजा व गावठाणातील शेतकरी तसेच गावकऱ्यांना प्रकल्पग्रस्ताचे दाखले देण्यात यावे. अशा प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. ब्युरो रिपोर्ट, बर्फातील ज्वाला न्यूज, पवनी, भंडारा. सर, आज आंदोलन सुरू आहे पवनगाव संबंधी, काय आहे त्यांच्याबद्दल? वन विभागामार्फत एकूण 12 गावांची पुनर्वसनाची प्रक्रिया चालू आहे. त्यापैकी 4 गावांची प्रक्रियेत आम्ही वरिष्ठांकडे अहवाल पाठवलेला आहे. इतर 8 गावं जे आहे त्यांची पुनर्वसनाबाबतची प्रक्रिया चालू असून वन विभागामार्फत ज्या गोष्टी करणे शक्य आहे ते सर्व झालेले आहे. आणि यामध्ये इतरही विभागाकडून वेगवेगळ्या प्रकारचे अहवाल घेणे चालू आहे. आणि ही कारवाई माननीय उपविभागीय अधिकारी भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. जेव्हा सर्व अहवाल एकत्रित होईल तेव्हा आम्ही संपूर्ण प्रक्रियेबाबतचे अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करून हे 8 गावांचं पुनर्वसन लवकरात लवकर कसं होईल हे आम्ही प्रयत्न करत आहोत. उमरेड कराडला अभयारण्य अन्यायग्रस्तांच्या कृती समितीतर्फे हे साखळी उपोषण वन्यजीव कार्यालयाच्या समोर सुरू आहे. यात 2014 पासून आजतागायत या 12 गावांच्या अधिसूचना अधिग्रहित करण्यासाठी जारी झाली. त्यात कुठलाही प्रगती दिसत नाही. ना शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना या शेती करताना अडचणी येत आहेत. आमचे रोजगार बुडालेले आहेत आणि अशा परिस्थितीत आमचं जीवनमान कठीण झालेलं आहे. या गावातील परिसरातील शेतकऱ्यांना, मुलांना शाळेत जाता येत नाही, शेतकऱ्यांना शेतात जाता येत नाही. तरी शासनाने या प्रक्रियेकडे तात्काळ लक्ष देऊन आमच्या न्याय हक्काच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मी विनंती करतो. अन्यथा यापुढेही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्याची सर्वस्वी जबाबदारी वन्यजीव आणि संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आहे.